राज्याच्या पणन मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा केल्याचा प्रकार समोर आलाय। मंजूर केलेले शेतकरी भवन रद्द करण्याची राज्य सरकारवर नामुष्की केली। 6 जिल्ह्यात घोषित केलेले शेतकरी भवन महिन्याभरात रद्द करण्यात आले। सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने हा निर्णय घेतलाय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भवन उभारण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती। अमरावतीच्या चांदूर, नांदेडच्या बिलोली, कोल्हापूर येथील वडगाव, जालन्यातील वडीगोद्री, बीडमधील अंबाजोगाई आणि गडचिरोलीमधील सिरोंचा येथील भवन आता रद्द करण्यात आले। पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी सुशांत सावंतकडे जाणार। सुशांत, राज्याच्या पणन मंत्र्यांकडून शेतकऱ्याची थट्टा करण्यात आली, भवन जे आहेत ते आता रद्द करण्यात आल्याची चर्चा सुरू आहे, काय अपडेट? बघितलं असेल तर 6 जिल्ह्यात खरं तर शेतकरी भवनची घोषणा केली होती। त्यामध्ये अमरावतीच्या चांदूर असेल, नांदेडच्या बिलोली असेल, कोल्हापूर येथील वडगाव, जालना येथील वडीगोद्री, बीडमधील अंबाजोगाई आणि गडचिरोलीमधील सिरोंचा येथील खरं तर भवन जे आहे ते उभारण्यात येणार होतं। मात्र हे भवन आता रद्द करण्याचा शासन निर्णय जो आहे तो सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने घेतलेला आहे। नेमकं हे भवन रद्द करण्यामागचं कारण काय, याचं कारण मात्र यामध्ये सांगितलेलं नाही। मात्र यावरून कुठेतरी पणन मंत्र्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा केली जाते का, असा प्रश्न जो आहे तो आता विरोधक विचारत आहेत। आणि आपण पाहिलं असेल तर मंजूर केलेली शेतकरी भवन रद्द करण्याची सरकारवरही नामुष्की उडवल्याचं आपल्याला म्हणता येईल। कारण नक्कीच सुशांत, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।